ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त दौऱ्यामध्ये आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करून अनेक सूचना केल्या. यावेळी राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, DTO शिंदे, वाहतूक शाखेचे आयुक्त भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार, RTOचे खाडे, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी तसेच स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, विशाल वाघ यांच्यासह नगरसेविका प्रतिभा मडवी, नगरसेवक सुनेश जोशी उपस्थित होते. स्टेशन परिसरातील एक मार्गिका बंद केल्याने रिक्षांची वाहतूक मंद झाली होती. केळकर यांच्या सूचनेनंतर ही मार्गिका खुली करण्यात आल्याने वाहतूक मोकळी झाली. यावेळी मुजोर रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी तसेच भाडं नाकारणाऱ्या आणि शेअर रिक्षाचालकांवरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. स्टेशन परिसरातील जुन्या बस स्थानकामध्ये खड्ड्याचे साम्राज्य असून वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. PPP तत्वावरती स्मार्ट स्थानक होणार असेल तर सध्या खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी काँक्रिटीकरण तातडीने सुरू करण्याची सूचना केळकर यांनी केली आहे. तर काँक्रिटीकरणाचं काम लवकरच सुरू करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आम्ही प्रवाशांनी वेळोवेळी आमच्याकडे ज्या तक्रारी दिल्या होत्या आणि आमचे नगरसेवक यांच्याकडे पण ज्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने आज RTO, ट्रॅफिकचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी असा आम्ही संयुक्त या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला. आज काय होतं आहे की काही रिक्षावाले जे आहेत ते इतके उर्मट्टपणे आणि उन्मत्तपणे या ठिकाणी काम करतात, कोणालाच दाद द्यायची नाही अशा प्रकारची भूमिका घेतात आणि त्याच्यामुळे लाखो प्रवाशांना मुख्य म्हणजे त्याचा त्रास आहे. या ठाणे स्टेशनला हे तर सर्वात जुनं आहे. पहिली ट्रेन देशातली या ठिकाणी पहिले ठाण्याला आली. या ठिकाणी 10 लाखाच्या वर कम्युटर्स ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची ये-जा या ठिकाणून होते आणि त्यामुळे या ठिकाणी नियोजनाची आवश्यकता आहे. नियोजन नाही झालं तर या ठिकाणी अनेक अडचणी होतील. या ठिकाणी ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीने नियोजन केलेलं आहे, पण आता पुढच्या काळामध्ये याचं नव्याने नियोजन करण्याचं आम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ठरवलं आहे. RTOचं देखील या ठिकाणी अधिकारी सकाळी गर्दीच्या वेळेला 4 तास, संध्याकाळी 4 तास हे या ठिकाणी थांबतील याच्या संबंधातही आम्ही निर्णय केला आहे. आणि प्रीपेडचा आता प्रपोजल जे आहे ते RTOने दिलेलं आहे ते देखील पास होईल आणि प्रीपेड रिक्षा देखील या ठिकाणी उपलब्ध लोकांना होतील. निरनिराळ्या माध्यमातून आहे ती साधनामध्ये त्यांचा प्रवास जो आहे तो कसा योग्य पद्धतीने होईल याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की रिक्षाचालकांनी देखील, टॅक्सी चालकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, कारण की नुसती चार्जेस लावून पावत्या फाडून काही होणार नाही, ते काही भरत नाही. त्याच्यामुळे RTO आणि ट्रॅफिक यांचं डिजिटल एकत्रीकरण कसं होईल हे त्यांनी प्रपोजल दिलेलं जरी असलं तरी अजून मंजूर झालेलं नाही, तर ते देखील पुढच्या काळामध्ये आम्ही बघणार. आणि त्याच्याकरता RTO हा सर्वात चांगला उपाय आहे. RTOकडे ट्रॅफिकपेक्षा पण काही अधिकार जे आहेत ते जास्त आहे. आता एक चांगलं झालं आहे की परमिट बंद झालं, नाहीतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये परमिट दिली गेली होती, त्याच्यामुळे संख्या फार मोठी वाढलेली होती आणि त्याच्यामुळे नव्याने आता काही संख्या वाढणार नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर देखील कठोरपणे आळा घालण्याचा आमचा मानस. पोलिसांनी हा त्यांचा जो काही कायदा आहे त्याचं पहिले त्यांनी पालन करायला पाहिजे आणि नसेल करत तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करायची पाळी आली पाहिजे. त्याच्यामुळे ठीक आहे, काही पोलिसांच्या बाबतीत असं जरी घडत असेल तरी त्यांना देखील स्पष्ट सूचना गेल्या पाहिजेत आणि हे देखील आम्ही आता नंतर जी मीटिंग घेऊ कमिशनर आणि
ट्रॅफिकचे उपायुक्त त्यावेळेला हे सगळे गोष्टी जे आहेत आणि RTOच्या देखील या ठिकाणचे प्रमुखांना बोलवून त्यावेळेला हे काही निर्णय ठोस असे निर्णय, कारण बघा की आता सणावारीचे दिवस आहेत, गणपती आहे, दिवाळी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आवक जावक प्रवाशांची होती आणि त्यावेळेला त्यांच्यावर योग्य पद्धतीने त्यांना प्रवास होण्याच्या दृष्टीने देखील ही दक्षता पाळणं गरजेचं आहे.